नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मस्त खमंग असे सांडगे कसे बनवायचे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने। ना तुमच्या हाताची आग होणार, ना सांडग्यामधलं तिखट तुमच्या हाताला लागणार। तर ह्या पद्धतीने आज आपण सांडगे बनवणार आहोत, खमंग आणि खुसखुशीत। ह्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर ही हरभऱ्याची डाळ, ह्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी आपण मुगाची डाळ घातलेली आहे आणि ही आहे 1 वाटी मटकीची डाळ। तर ह्या तीनही डाळी मी आधी चाळणीतून स्वच्छ चाळून घेतलेल्या आहेत। थोडाफार कचरा वगैरे असेल तर निघून जातो। आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत 3 ते 4 पाण्याने। आता ह्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याला साधारणपणे 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत। आता 4 तासानंतर आपली डाळ तुम्ही बघू शकता मस्त भिजलेली आहे। मी तुम्हाला थोडीशी दाखवतेय भिजली की नाही हे बघा। तर ह्या पद्धतीने थोडीशी दाबून बघायची, लगेच आपल्या लक्षात येतं डाळ भिजली आहे का नाही ते। आता ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत। तर डाळ जाडसरच मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। थोडक्यात आपण त्याला भरड म्हणतो। तर आता याला मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत। ह्याच पद्धतीने मी बाकीची डाळ देखील वाटून घेते। आता शेवटच्या बॅचमध्ये मी याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूण देखील घालू शकता, पण मी लसूण घातलेला नाही कारण लसणामुळे शेवटी याचा वास यायला लागतो। आता जिरे बारीक करून घेतल्याच्या नंतर बाकीचं साहित्य आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं लाल तिखट घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आता घालायची आहे थोडीशी हळद, ह्याच्यामुळे कलर खूप छान येतो। चवीपुरतं मीठ आणि हिंग घालायचं आहे। हिंगामुळे याला खमंगपणा येतो, त्याच्यामुळे हिंग स्किप करायचा नाही। मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। आणि तुमच्या घरामध्ये जर मेथी अवेलेबल असेल तर मेथीची भाजी देखील तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता, त्याच्यामुळे देखील ह्या सांडग्यांना खूप छान चव येते। याला वडे असं देखील म्हटलं जातं। तर ह्याची भाजी खायला खूप मस्त लागते। सगळ्यांच्याच घरी जवळपास सांडग्याची भाजी किंवा वड्याची भाजी मोस्टली केली जातेच। आता हे सर्व साहित्य असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मी जे पॉलिथिन असतं ते खाली टाकून घेतलेलं आहे। आता एक ग्लास घ्यायचा, पाइपिंग बॅग घ्यायची आणि चमच्याच्या साह्याने पाइपिंग बॅगमध्ये हे जे सांडग्याचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे। आपले हातही भरत नाही, तिखटामुळे हाताची आगही होत नाही। या सांडग्यामध्ये तिखट घातलेलं असतं। आपण जेव्हा हाताने सांडगे तोडतो तेव्हा आपल्या हाताची बऱ्यापैकी आग होते। तर अगदी हात न भरवता हे सांडगे बनतात आणि खूप झटपट बनतात, काहीही आपल्याला वाटत नाही। आता कात्रीच्या साह्याने याला खाली असं बारीक कट करून घ्यायचं आहे। तर खूप जास्ती जाड करायचं नाहीये, कारण सांडगे आपण खूप जास्त जाड बनवणार नाहीयेत। तर ह्या पद्धतीने हे असं कट करून घेते। तर तुम्ही बघू शकता मी कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचे सांडगे बनवून घेणार आहोत। तर याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपले सगळे सांडगे अगदी एकाच साईजचे आणि एकाच शेपचे होणार आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला देखील विसरू नका। तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे सांडगे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती फास्ट होत आहेत। जेव्हा आपण हाताने सांडगे बनवतो एवढ्या स्पीडने आपण नाही बनवू शकत। तर आता बघा माझी मुलं देखील बनवू लागतात, मम्मी आम्ही करतो म्हणून। ते देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ही सांडग्याची भाजी ना खायला खूप छान लागते। कधी कधी त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो। तर अशा वेळेस ही सांडग्याची भाजी खूप बेस्ट ऑप्शन आहे। कधी कधी काय होतं, मी त्याचं जे होल आहे ते छोटं केल्यामुळे चुकून कोथिंबीरीचं एखादं पान वगैरे अडकलं जातं, तर तेवढं फक्त काढून घ्यायचं।
तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील सांडगे नक्की बनवा. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, उन्हाळी कामं करायला देखील सुरुवात झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने नवीन नवीन मी उन्हाळी कामं करून वाळवण स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे. तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ बघत राहा, कमेंट करून कसे वाटले ते सांगत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आता माझे मुलं कसे बनवतात ते तुम्हाला दाखवते मी. त्यांना पण खूप इंटरेस्ट आहे, मम्मी करते तर मग आपण पण करून बघूया. हे बघा, जसं मन लावून अभ्यास करणं चालू आहे तसं सांडगे बनवणं देखील सुरू आहे. तर ह्याच पद्धतीने मी सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत आणि साधारणपणे 2 दिवस ह्याला आपण वाळवून घेतलेला आहे. तर वाळल्यानंतर बघा हे सांडगे कसे दिसत आहेत. कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर याचा. तर रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.